नमस्कार, मी सुवर्ण. सकाळच्या 9च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईमध्ये महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. 25 वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय. शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन केली जात आहेत किंवा आंदोलनं होत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा शिवसेनेनं मराठीचा सूर आळवलाय. दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 2017 मध्ये अधिनियम काढण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणच्या दुकानांवरील पाट्या मात्र मराठीत नसायच्या. राज्यातील सगळ्या दुकानांवर मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारनं केला होता, पण त्याची कठोर काटेकोर अंमलबजावणी आजतागायत झाली नाही. अनेक दुकानांवर त्यातून पळवाटा शोधल्या जायच्या. आता सगळ्या दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्याच लागणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मराठी पाट्यांचाही अक्षर मोठं करा असा निर्णय झालेला आहे. नेमका तोच की एक जरी कर्मचारी कामावर असेल, पाटी मोठी असेल. 500 स्क्वेअर फीटाचा जो वचन देण्यात आलं होतं शिवसेनेतर्फे, त्याला आज कॅबिनेटने पूर्णतः मान्यता देऊन त्याचं तो लागू करावा, म्हणजे त्यांनी जे वचन दिलेलं त्याप्रमाणे त्याचा अंमल व्हावा अशी भूमिका आज कॅबिनेटमध्ये मी घेतली. त्याचबरोबर मी ठाण्यासाठीही मी मागणी केलेली आहे. तर त्याचं उत्तर मला सेक्रेटरीने असं दिलं की ठाण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आलाय, आम्ही तो मंजूर करू. म्हणजे ठाणेकरांनाही लवकरच ह्या कॅबिनेटमधनं आनंदाची बातमी जाईल. आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आणि तसं दिसत होतं. त्यामुळे आम्ही याचा पाठपुरावा केला आणि ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव दिला. आज मंत्रिमंडळाने सुद्धा त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा कायदा सुधारणा जी आहे ती मंजूर होईल आणि इथून पुढे महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानांवर, सगळ्या आस्थापनांवर ज्या पाट्या असतात त्या मराठीत कराव्याच लागतील असा तो कायदा असेल. पुन्हा याच्यामध्ये अशी दुरुस्ती केलेली आहे की मराठीतली अक्षरं म्हणजे देवनागरी लिपीतली अक्षरं ही दुसऱ्या भाषेतल्या अक्षरांपेक्षा लहान असता कामा नये. महाराष्ट्रामध्ये छोटी मोठी कुठलीही दुकानं असतील, आस्थापना असतील तर त्याचं नाव मराठीत असायला हवं असा नियम आधीपासून आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. मग जर अंमलबजावणी करायची तर पळवाट अशी की मोठ्या अक्षरामध्ये इंग्रजीत किंवा वेगळ्या स्वतःला हव्या त्या भाषेमध्ये नाव लिहायचं आणि खाली कुठेतरी छोट्याशा अक्षरात मराठीत देवनागरी लिपीमध्ये नाव लिहायचं. पण ती पळवाट सुद्धा आता बंद करण्यात आलेली आहे. आमच्या प्रतिनिधी मुंबईच्या प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, महत्त्वाच्या शहरांमध्ये, महानगरांमध्ये हे प्रामुख्याने दिसायचं की मोठ्या अक्षरात आपल्याला हव्या त्या भाषेमध्ये आपल्या कंपनीचं, आपल्या दुकानाचं नाव लिहायचं. मात्र छोट्याशा कुठेतरी भाषेमध्ये नियम आहे ना, म्हणून मग देवनागरी लिपीमध्ये नाव लिहायचं. पण आता तेही करता येणार नाहीये. काय सांगाल प्रणाली, कालच्या निर्णयानंतर परिस्थिती? कालच्या निर्णयाबद्दल मनसेचं काय मत आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. ते यासाठी महत्त्वाचं आहे कारण 2008 मध्ये सगळ्यात आधी या आंदोलनाला मनसेनं सुरुवात केली होती. त्याआधी शिवसेनेनं मराठीचा मुद्दा घेतला होता असं नाही, परंतु मराठी पाट्यांचा मुद्दा हा सगळ्यात आधी मनसेनं उचललेला होता. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे तर या प्रकरणामध्ये 6 दिवस जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहे. त्यामुळे इतक्या दिवसानंतर हा निर्णय झालेला आहे. या निर्णयाबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेऊया. आपल्याबरोबर संदीप देशपांडे. संदीपजी, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे यावर? या निर्णयानं आपलं समाधान झालेलं आहे? निश्चितपणे मला असं वाटतं की म्हणजे कुंभकर्ण जेव्हा झोपलेला असायचा तेव्हा त्याला उठवायला 12 वर्ष लागायची असं म्हणतात. आणि या सरकारला उठवायला जवळजवळ 14 वर्ष लागली आम्हाला. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, सन्माननीय राजसाहेबांनी आम्ही हा मुद्दा सातत्याने लावून धरला मराठी पाटीचा. आणि त्याच्यामध्ये काही व्यापारी संघटना होत्या की ज्या पळ काढण्याचा प्रयत्न करत होत्या की बाबा आम्ही छोटंसं कुठेतरी कोपऱ्यात मराठी नाव ठेवू आणि या पद्धतीने. पण आता राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे. भले तो निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी फायदा करून घेण्यासाठी का होईना झालेला आहे, पण जाग आली हे महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दल सरकारचं निश्चितपणे अभिनंदन आहे. तुम्हाला वाटतं की आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ घातलेल्या आहे आणि कदाचित कुठला मुद्दा आता उरलेला नाही आहे सत्ताधारी पक्षांकडे, म्हणून हा मुद्दा पुन्हा एकदा वर काढला जातोय? कारण 2017ला तर तसा हा नियम झालेला आहे.
पण त्याची अंमलबजावणी फारशी म्हणावी तेवढी होत नव्हती. निश्चितपणे कसं आहे की आता येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि मराठी माणसाचा एक प्रचंड राग हा शिवसेनेवर आहे किंवा सत्ताधारी पक्षांवर आहे. ज्या पद्धतीने या कोरोनाच्या काळामध्ये लोकांना त्रास झालेला आहे, मराठी माणसाला स्पेशली जो त्रास झालेला आहे, मग हॉस्पिटलची बिलं असतील, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्याचा सगळ्याचा फटका बसलेला आहे. एक कुठेतरी त्यातनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी एक भावनिक वातावरण तयार करण्यासाठी म्हणून केलेलं आहे. अदरवाईज मला एक कळत नाही की फक्त एक साधा निर्णय की, आणि तो पण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये, की मराठी पाटी लागली पाहिजे, हा निर्णय घ्यायला 14 वर्ष लागतात. ही कुठली म्हणजे मानसिकता आहे सरकारची? पण असो, आज निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला सन्माननीय राजसाहेबांच्या सुरुवात केलेलं जे आंदोलन त्याला यश मिळताना दिसते. याचा कितीसा फायदा होऊ शकेल राजकारणामध्ये आत्ताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये? दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे, याचं कायद्यात रूपांतर व्हायला अधिवेशन व्हावं लागणार आहे, त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. परंतु याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी ज्या प्रशासनाकडे असते ते प्रशासन सध्या कोरोनामुळे आपण 50% उपस्थितीनं चालतंय असं बघतो आहोत. नाही, मुळात आहे की हा 1962 सालचा मूळ कायदा आहे. त्यावेळेला मराठी पाटी असली पाहिजे होती असा तो मूळ कायदा आहे. त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्याची अंमलबजावणी करावी म्हणून 2008 साली पहिलं आंदोलन झालं सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि त्याही वेळेला असा पद्धतीने पळ घालला की एक्झॅक्ट मराठीचा जो आकार आहे तो किती असला पाहिजे पाटीवर, या विषयावरनं मला वाटतं काही व्यापारी संघटना कोर्टामध्ये गेल्या. त्यानंतर आम्ही सातत्याने हा मुद्दा लावून धरला आणि आज तो निर्णय मला असं वाटतं इतक्या दिवसांनी 14 वर्षांनी जवळजवळ हा निर्णय सरकारने घेतला आहे. आणि त्यावेळेला आमचं म्हणणं होतं की याची अंमलबजावणी झाली. आजही आमचं म्हणणं आहे की भले कायदा झाला असेल, याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? महानगरपालिकेकडे आहेत का सरकार करणार आहे का शेवट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांना रस्त्यावर उतरूनच याची अंमलबजावणी करावी लागणार आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही टाईम बाउंड कार्यक्रम दिला जावा असं आपल्याला वाटतंय, कारण अजून ती स्पष्टता आलेली नाही आहे की किती कालावधीमध्ये हे करायचं आहे. याला काही विरोध होऊ शकतं असं सुद्धा वाटतं आपल्याला? महाराष्ट्रामध्ये जर मराठीचा विरोध कोण करणार असेल तर मला असं वाटतं मग आम्हाला खळखटाक करण्याशिवाय दुसरा पर्याय होणार नाही. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं पाणी आपण वापरतो, सगळ्या व्यापारी वर्गालाही माहिती आहे. आपण महाराष्ट्राची जमीन वापरतो, महाराष्ट्राच्या सुखसुविधा वापरतो. इथे मराठीला विरोध होता कामा नये. मुंबई ही मराठी माणसाची होती, आहे आणि राहील. टाइम बाउंड प्रोग्रामबद्दल मी विचारते आहे. मला वाटतं की याची अंमलबजावणी करायला काही टाइम बाउंड प्रोग्रामची वगैरे काही गरज नाही आहे. आज नियम झाला, उद्यापासून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर याची अंमलबजावणी झालेली आहे. काही जे ॲडॅमंट लोक आहेत त्यांना आता करायला लावू. संदीप देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे दादरसारखा परिसर असेल, जो मराठमोळा भाग आहे, पार्ल्यासारखा परिसर असेल, इथं मोठ्या प्रमाणावर पाट्या ज्या आहेत त्या मराठीत करण्यात आलेल्या आहे. परंतु तरी मुंबईतले असे काही भाग आहे जिथं अजूनही पाट्या या मराठीमध्ये नाही. तिथं याची अंमलबजावणी कशी होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रणाली, तुम्ही अशाच सोबत राहा. पुण्यामध्ये काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, खरं तर निर्णय किंवा नियम कालपासूनच झालेला आहे. आता अर्थात त्याचं कायद्यात रूपांतर व्हायला वेळ लागेल, पण अंमलबजावणीचा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे की खरंच नियम झाल्यावर त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होते का? वैभव, सुवर्ण, हाच खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. यापूर्वी सुद्धा मराठी पाट्यांचा मुद्दा अनेक वेळा आला, आंदोलनं झाली, अनेकदा तोडफोड झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती दुकानदारांनी काही काळापुरत्या मराठी पाट्या ज्या आहेत त्या लावल्या. पुन्हा भागाचं प्रतिनिधित्व करणारी लोक जी आहेत त्यांच्या संस्कृतीचं म्हणा किंवा त्यांच्या एकूण तिथल्या सामाजिक परिस्थितीचा त्याच्यावरती मोठा प्रभाव असतो. पुण्यातल्या मध्यवर्ती पेठांमध्ये, नारायणपेठ असेल किंवा सदाशिवपेठ असेल, इथं सर्रास दुकानांची नावं ही मराठीत बघायला मिळतात. त्यानंतर शहराच्या आउटस्कर्ट्समध्ये किंवा शहराच्या उपनगरांमध्ये जिथं नव्यानं वाढलेला मध्यमवर्ग जो आहे, नवमध्यमवर्ग ज्याला आपण म्हणतो, त्या परिसरातली दुकानं जर बघितली तर तिथं मोठी इंग्रजी नावं असलेल्या पाट्या ज्या आहेत त्या दिसून येतात. आता ज्या मुळात काही व्यावसायिकांशी या संदर्भात जेव्हा आम्ही बोललो त्यावेळेस त्यांचा प्रश्नच हा होता मूळ की मराठी पाटी करायची म्हणजे नेमकं काय करायचं. जर दुकानाचं किंवा व्यवसायाचं नावच इंग्रजीमध्ये असेल
तर त्याची नावं केवळ देवनागरी लिपीमध्ये लिहिण्यानं ती मराठीत होतील असा त्याचा अर्थ आहे की त्या अर्थाचे मराठी शब्द घ्यायचे. असे अनेक प्रश्न याच्यामध्ये तार्किक मुद्दे जे आहेत ते व्यावसायिकांकडून उपस्थित करण्यात येतात. एंटरप्राइजेस सारख्या शब्दाला नेमकं काय नाव वापरायचं की केवळ ते देवनागरीमध्ये लिहिलं म्हणजे मराठीचं नियमाचं पालन होईल असा प्रश्न या व्यावसायिकांकडून विचारण्यात येतोय. मुळात याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांवरती असेल. स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यात कसं नेमकी काय अंमलबजावणी करणार, दंडात्मक रक्कम असेल त्या दंडाची कारवाई करून केवळ ही मोहीम जी आहे ती पूर्ण होणार आहे का? व्हॉइस ऑफ आर्ट नावाच्या एका कलेच्या दुकानाचं नाव नेमकं काय ठेवायचं असे अनेक प्रश्न जे आहेत ते व्यावसायिकांमध्ये आहेत. केवळ देवनागरी लिपीमध्ये ते लिहिलं म्हणजे ते मराठीत झालं का असाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे या तार्किक मुद्द्यांचे उपाय शोधल्याशिवाय ज्या म्हणजे वैभव, तुम्ही जसं म्हणताय की पळवाट काढली जाऊ नये व्यापाऱ्यांकडून म्हणून त्यावर जो तोडगा काढला गेलाय, तसेच हे सगळे जे प्रश्न तुम्ही मांडता आहात त्याच्याविषयी स्पष्टता या सूचनेमध्ये आहे का, या बदललेल्या नियमांमध्ये आहे का, तेही बघावं लागेल. वैभव, तुम्ही सुद्धा असेच सोबत राहा. व्यापारी असोसिएशनचे वीरेन शहा आपल्या सोबत आहेत. वीरेनजी, जो काल मराठी पाट्यांसंदर्भातला निर्णय झालेला आहे त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया? देखिए, ये निर्णय हमें देखना पड़ेगा क्योंकि हमें 2 रिपोर्ट आ रहे हैं. एक तो 10 जो आदमी है स्टाफ एम्प्लॉई, उसके नीचे के लोगों को कंपलसरी किया है मराठी. उसके लिए हमें कोई उसका ऑब्जेक्शन नहीं है. लेकिन अगर वो मराठी साइन बोर्ड बड़े अक्षर में दूसरी लैंग्वेज के ऊपर बड़े अक्षर में लिखना है और उसके ऊपर अगर निर्णय ले रहे हैं तो उसका कोर्ट में ऑलरेडी स्टे ऑर्डर दिया गया था 2001 में, जो हमें अभी हमारे लीगल कंसल्टेंट से चेक करना पड़ेगा कि नया अमेंडमेंट क्या लाए हैं. और नया अमेंडमेंट अगर ले आए हैं जिसमें बड़े अक्षर पे मराठी साइन बोर्ड होना चाहिए, लेकिन बड़े अक्षर के ऊपर स्टे ऑर्डर है. अगर उसमें कोई चेंजेस ला रहे हैं तो हमें वापस हाई कोर्ट में रिट पिटीशन जाहिर करना पड़ेगा, क्योंकि पैंडेमिक के दौरान ऑलरेडी व्यापारी परेशान है, दुकानों में ग्राहकी नहीं है, रेंट नहीं चुका पाए हैं, लोगों को पगार नहीं दे पा रहे हैं. इसमें से तीसरा लहर चल रहा है. ऐसे समय में सरकार को ये सोचना भी गलत है. सरकार को ये सोचना चाहिए किस प्रकार से व्यापारियों को परेशानी दूर की जाए, ना कि परेशानी बढ़ाई जाए. क्योंकि हर एक दुकान के ऊपर अगर नेम बोर्ड, मराठी नेम बोर्ड चेंज करने जाएंगे तो 10,000 से लेके 30,000 रुपए का खर्चा होगा. तो इसका हम विरोध करेंगे क्योंकि ऑलरेडी व्यापारी परेशान है. और ये वोट बैंक पॉलिटिक्स है, वो वोट बैंक पॉलिटिक्स बंद करे सरकार, क्योंकि इससे कोई वोट नहीं मिलता. आज के सब एज्युकेटेड लोग हैं और इस प्रकार से वोट नहीं होता है. नक्की. वीरेन जी, शुक्रिया इस पूरी बातचीत के लिए. तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. सचिन अहिर शिवसेनेचे नेते आपल्यासोबत आहेत. सचिनजी, वीरेन शहा आपल्यासोबत होते व्यापारी असोसिएशनचे. ते असं म्हणतायत की मोठं नाव म्हणजे ठळक अक्षरात देवनागरीमध्ये लिहिलेलं जे नाव आहे त्या निर्णयासंदर्भात कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे आम्हाला तो मुद्दा तपासून बघावा लागेल. पण वोट बँकेसाठी हे सगळं सुरू आहे असा त्यांनी आरोप केलाय. तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की मुंबईसाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी काही नवीन गोष्ट नाहीये आणि ते एक व्यक्ती म्हणून घेऊन कदाचित त्यांचं मत असेल, पण ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणावरती व्यापाऱ्यांना विचारलं तर त्यावेळी त्या सर्वांचंच सहमत आहे. हा निर्णय घ्यायची वेळ यासाठी आली की अनेक लोक जी मोठ्या प्रमाणावरती अंमलबजावणी करतात, पण काही लोक जाणून बुजून त्याची अंमलबजावणी करत नाही. म्हणूनच तो निर्णय घेण्यास आपल्याला कायद्याच्या माध्यमातून त्याला कुठेतरी आधार असलं पाहिजे, हे आपण भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या लोकांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि आपण पाहाल की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये हे जी अंमलबजावणी स्वइच्छेने सर्व व्यापारी, सर्व घटकाची लोक करतील. आपण ज्यावेळी गुजरातला जातो किंबहुना तामिळनाडूला जातो, आंध्राला जातो, त्यावेळी हीच व्यापारी वर्ग इकडचे मुंबईतले व्यापारी जे तिकडे स्थलांतर झालेले आहेत ते जाऊन मोठ्या अक्षराने लिहितात. म्हणजे अगदीच म्हणजे मुंबईतले काही लोक जे चेन्नईमध्ये गेले तर त्यांच्या भाषेने द्यायला त्यांना काय लाज वाटत नाही. बरोबर. मात्र इकडे आल्यानंतर एक वेगळी भूमिका मांडणं हे मला वाटते उचित होणार नाही. आणि म्हणून चांगल्या उद्देशाने सचिनजी हा निर्णय घेतला गेलाय. पण सचिनजी, अंमलबजावणीबाबत काटेकोरपणे काही होताना दिसत नाही आणि म्हणून अजून सुद्धा हा विषय रेंगाळलाय असा आरोप संदीप देशपांडे सुद्धा करतायत. सचिनजी, निर्णय झाल्यानंतर ह्याची अंमलबजावणी
प्रत्येक प्रशासकीय अधिकारीला करावं लागेल आणि ती नाही झाली तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करता येईल. सचिनजी, मी आपल्याला विनंती करेन असेच सोबत राहा, कारण स्वतः संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत. प्रणाली. नक्कीच सचिनजी जे म्हणतायत त्याचं आपण उत्तर संदीप देशपांडे यांच्याकडून घेऊया. संदीपजी, सचिन अहिर आपल्याबरोबर होते आत्ता फोन लाईनवरून. त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकारची अंमलबजावणी करणं हे महत्त्वाचं असणार आहे, कारण आपण इतर जेव्हा राज्यांमध्ये जातो त्यावेळेला तिकडे व्यापारी विरोध करताना दिसत नाही, मग महाराष्ट्रातच व्यापारी विरोध का करतात असा एक त्यांचा मुद्दा आहे. आणि हा विरोध सहन केला जाणार नाही, काटेकोर अंमलबजावणी करू असं ते म्हणत आहेत. तुम्हाला वाटतं की हे इतकं सोपं आहे? कारण दुसरीकडे वीरेन शहा आता थोड्या वेळापूर्वी बोलत होते, ते असं म्हणतायत की हे वोट बँक पॉलिटिक्ससाठी चालू आहे, ह्याचा उद्देश काही नाही आहे. दुसरं, कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये व्यापारी मोठ्या नुकसानात गेलेले आहे, अशा वेळेला नवीन 30-40 हजाराचा भूर्दंड प्रत्येकाला सहन होईल असं नाही. मला असं वाटतं प्रत्येक वेळेला काही नुकसान नफा या गोष्टींकडे बघितलं नाही पाहिजे. एकतर मुळात हा अस्मितेचा विषय आहे. इथे तुम्ही मराठी पार्टीला विरोध करता हाच मोठा गुन्हा आहे आणि याची समज वीरेन शहाला आम्ही त्यावेळेलाही दिलेली आणि याच्या पुढे जर द्यायची वेळ आली तर निश्चितपणे देऊ. आणि ज्या व्यापाऱ्यांना अडचण वाटते मराठी पार्टी बदलण्यामध्ये त्यांनी आमच्या शाखेची संपर्क साधावा, आम्ही मार्ग काढून देऊ त्यांना. आणि सचिन अहिर जे म्हणत आहेत की अस्मितेचा मुद्दा आहे, कुणी विरोध करू नये आणि याची काटेकोरपणे अंमलबजावणी कशी करायची ती आम्ही करून घेऊ. नाही, आता सचिन अहिर आता काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही आहे. मला असं वाटतं त्यांच्याच राज्यामध्ये आम्हाला त्यांनी मराठी पार्टीच्या आंदोलनासाठी जेलमध्ये पाठवलेले कदाचित सचिन अहिर साहेब विसरले असतील. असो, आपण ज्याला म्हणतो की उशिरा का होईना पण जागे झालेत, त्याबद्दल अभिनंदन. आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमची काही मदत लागली तर निश्चितपणे आम्ही करू. आता बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत मराठी पार्ट्या, ज्या उरलेल्या आहेत त्या त्यांनी करून घ्याव्या. आणि निदान शिवसेनेने केमछो वरळीपेक्षा कसं काय वरळी हा बोर्ड लावला तरी पुष्कळ झालं. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आपण पाहतोय संदीप देशपांडे यांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली. नक्की प्रणाली, आभार. सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. सचिन अहिर, अभिनंदन पण तुमचं केलंय संदीप देशपांडे यांनी, पण टोमणा पण मारलाय तुम्हाला. नाही, त्यांचा टोमणा माझ्या लक्षात आलं. त्यांना तशी वेळ आम्ही येऊ देणार नाही किंवा त्यांना तशातलं काय आंदोलन किंवा त्यांच्या शाखेपर्यंत काही लोकांना जायची गरज आहे. शासन त्याच्यात काटेकोर रीतीने ह्याची अंमलबजावणी करेल. नक्की. आभार सचिनजी. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर आपल्यासोबत होते. काटेकोरपणे शिवसेना याची अंमलबजावणी करेल आणि ज्या ज्या आस्थापनांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याची जबाबदारी दिली गेलेली आहे ती ते काटेकोरपणे पाळतात की नाही याचीही आम्ही काळजी घेऊ, असं सचिन अहिर सांगत होते.